एकत्र येत नाहीत, हा प्रॉब्लेम होतोय का काँग्रेसचा? नाही, एकत्र असं मी म्हणेल की हा फार असा ट्रिकी क्वेश्चन आहे आणि याच्यावर कसं उत्तर द्यायचं म्हणजे अवघड आहे. मला असं म्हणायचं की एकत्र आहेत, एकत्र, पण विधानसभा निकालानंतर थोडं पिछेहाट झाली, कारण काही लोकांना अनपेक्षित असे निकाल झाले, धक्का बसला लोकांना. माझंही मी म्हणजे मताधिक्य जे मला अपेक्षित होतं तसं मिळालं नाही. एवढं काम मी 5 वर्ष जीव ओतून काम केलं, लोकांची प्रामाणिकपणे सेवा केली. माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला माहिती मी कसं काम केलं. परंतु ठीक आहे, जे काय महाराष्ट्राच्या लोकसभेनंतर खरं असं वाटलं नव्हतं असे विधानसभेचे निकाल लागतील, कारण महाविकास आघाडीला मोठा कौल लोकसभेत मिळाला होता. 48 पैकी 32 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आलेले होते. आणि म्हणून म्हणजे आता तिथेही प्रणिती शिंदे, अनेक लोक आहेत जे आमचे नांदेडचे खासदार चव्हाणसाहेब आहेत, कल्याणराव काळे आहेत, आमच्या प्रतिभा धानोरकर असतील, खूप आहेत असे खासदार पण चांगले काँग्रेसचे निवडून आलेले आहेत. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात मला असं वाटतं की वी आर इन द रिकव्हरी स्टेज राईट नाव, असं मी म्हणेन. कारण जसं एखादी दुःखद घटना घडल्यानंतर सांत्वनाला 13 दिवस जातात, तसं आमच्या अजून आता 13 दिवस संपलेले आहेत. कामाला लागलं पाहिजे सगळ्यांनी, असं माझं स्पष्ट मत आहे. आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन काही महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या काही ठिकाणी झाल्या. त्यातही काँग्रेसला सध्याच्या राजकीय परिस्थितीत मी म्हणेल चांगलं यश मिळाले. फार मोठं यश नाही, पण चांगलं यश मिळालं. कारण सध्याचं राजकारण काय आहे सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातलं. आणि विरोधी पक्ष म्हणून आमच्यातले काही असे जिल्हे आहेत जे आजही टिकून आहेत. आता मला असं वाटतं की जे काँग्रेसच्या चिन्हावर विधानसभेत लढले, म्हणजे मी म्हणलो ना, मी कॉर्पोरेट पण आहे. भारतीय विद्यापीठाचं काम करताना माझं एक कॉर्पोरेट आयुष्य आहे. आणि आमची कारखानदारी चालवताना असताना किंवा हे सार्वजनिक जीवनात वेगळं माझं आयुष्य आहे. म्हणून मला वाटतं की यार आता डिसेंट्रलाइज करायला पाहिजे. प्रत्येक महाराष्ट्रातला विदर्भ असेल तिथे काही चांगले सक्षम नेते आहेत, खरं, अशी त्यांची टीम करा. मराठवाड्यातल्या काही नेत्यांची टीम करा, उत्तर महाराष्ट्रातली करा, पश्चिम महाराष्ट्रातली करा. आणि आम्ही अशी टीम एफर्ट घेऊन ज्यांनी विधानसभा लढवली अशा लोकांना त्या विधानसभेत थोडी ताकद देत गेलो. आणि ताकद म्हणजे आता शेवटी विरोधी पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून ताकद म्हणजे एक मॉरल सपोर्ट जरी दिला, म्हणजे पाठबळ ज्याला आपण म्हणतो, तेवढा जरी दिलं ना, मला वाटतं कार्यकर्ते उभे राहतील. प्रत्येकालाच काहीतरी मला काम मिळावं, मला काहीतरी पैसे मिळावं अशी लोकांची अपेक्षा नाही. कार्यकर्ता म्हणतो मला पाठबळ द्या. आणि हे पाठबळ जरी असे आम्ही काही ठराविक प्रत्येकाने असं डिसेंट्रलाइज करून जर काम केलं ना, तर मला वाटतं संघटना महाराष्ट्रात पुन्हा उभी राहू शकते. महाराष्ट्रात अजूनही अनेक प्रश्न आहेत जे लोकांना ते सुटलेले नाहीत. म्हणून महाराष्ट्रातली जनता सगळ्याच गोष्टींबाबतीत जे काय महाराष्ट्रात सध्या राजकारण चालू आहे त्यात